आणि आताची मोठी बातमी आहे भारत चीन संघर्षावर। आता एक सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये 17 पक्षांचे प्रमुख सहभागी होणार आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे हे देखील महाराष्ट्रामधून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। तसेच अखिलेश यादव, मायावती, ममता बॅनर्जी या देखील या बैठकीसाठी हजर होतील। अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे। 17 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। 5 वा त्यापेक्षा जास्त खासदार असलेल्या पक्षांनाच या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। भारत आणि चीन या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनीही सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी केली होती। उशिरा का होईना आता पंतप्रधानांनी ही बैठक बोलावलेली आहे। भारत चीन संघर्षावर आता सध्या सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे। काही वेळातच या बैठकीला सुरुवात देखील होणार आहे। या सगळ्या बैठकी संदर्भामध्ये आणि जो काही संघर्ष सुरू आहे त्यामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आखाडामध्ये असतील भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि निवृत्त कर्नल आणि डिफेन्स एक्सपर्ट डॉक्टर सतीश ढगे आपल्याबरोबर या चर्चेत आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होतील। सर्वांचं स्वागत या शोमध्ये। सुधीर भाऊ, सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते। आता सरकारनं सर्वपक्षीय ही बैठक बोलावलेली आहे, मात्र गेले 1.5 महिना हा सगळा संघर्ष सुरू आहे चीन आणि भारत। थोडासा उशीर झाला या बैठक बोलावण्यासाठी? मला वाटतं की बैठक बोलवण्यासाठी उशीर झाला नाही, कारण आता इथं डॉक्टर सतीश जी आहेत ते रक्षा विषयाचे तज्ज्ञही आहेत, ते याबद्दल जास्त माहिती देतील। आपल्याला काही निर्णय करायचे असेल ज्यामध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेण्याची आवश्यकता असते, अशा निर्णयाच्या प्रसंगी देशामध्ये अशी बैठक आयोजित करण्याची परंपरा आहे। या अगोदरही मग 1962 मधलं भारत चीन युद्ध असेल, भारत पाकिस्तान युद्ध असेल, जेव्हा अटीतटीची वेळ येते आणि काही मोठे निर्णय करायचे असतात तेव्हा अशा प्रसंगी विरोधी पक्षाला एकत्र घेऊन आपण देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी आणि अशा देशाला, आक्रमणकारी देशाला अतिशय योग्य मार्गाने त्याची खुमखुमी जिरवण्यासाठी हम सब एक है या भावनेतून याचं नियोजन करावं लागतं। पण एक घटना झाली, दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षांची बैठक, मला वाटतं की या अगोदर 15 ऑगस्ट 1947 नंतर अशा अनेकदा घटना झाल्यात, तर 24 तासात 48 तासात बैठक झाली नाही। योग्य क्षणी जेव्हा आपण आपल्या आर्मीला, नेव्हीला, एअरफोर्सला योग्य पद्धतीने विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन एक सुरानी निर्णय करायचे असतात तेव्हा बैठक होते। मला वाटतं की त्या पद्धतीने आज बैठक होत आहे। जय म्हणजे सुधीर भाऊ, गेल्या 1.5 महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे। वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत, मात्र सरकारकडून काही सांगितलं जात नाही। मात्र आता गलवान खोऱ्यामध्ये जेव्हा आपले 20 जवान शहीद झाले त्यावेळेला मात्र सरकारला ती बैठक आता घ्यावी लागलेली आहे विरोधी पक्षांच्या दबावानंतर। मी येते या मुद्द्यासाठी, तुम्हाला बोलायचं असेल यावर। मात्र डॉक्टर सतीश ढगे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर सतीश ढगे सर, अर्थात देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणूया आपण या सगळ्या संदर्भामध्ये। मात्र तरीही देश एक आहे हे दाखवणं, सगळे राजकीय पक्ष एक आहेत हे दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चीन दबाव वाढवत चाललेला आहे, युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे, युद्ध होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे। मात्र चीनचा काही भरोसा कोणी देऊ शकत नाही आणि त्यामुळे भारताकडून देखील तेवढी तयारी केली जाते। अशा वेळेला देश एक असणं, सर्व राजकीय पक्ष एक असणं हे दाखवणं देखील तेवढंच खूप महत्त्वाचं असतं। तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येण्याच्या आधी एक जस्ट 2 मिनिटं जे आहे, मी सुधीर भाऊंनी आता जो कॉमेंट दिला आणि तुम्ही सुद्धा जो प्रश्न विचारला की याला उशीर झाला का, नक्कीच बैठक बोलवण्याला उशीर झाला नाही, कारण जी परिस्थिती होती ती नाजूक होती आणि ती योग्य वेळीच ती बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे। पण चुकलं कुठं सुधीर भाऊ? सुधीर भाऊ, आपलं इथे चुकलं की आपल्याला ही जी परिस्थिती ओळखताच आली नाही। 1949 पासून 2020 पर्यंत एक नाही, 2 नाही, अशा कित्येक वेळे घटना घडल्या ज्यावेळेस चीनने वेळोवेळी दाखवून दिलं की त्यांच्यावर भरोसा ठेवता येत नाही। असं असताना सुद्धा चीन सोबत जे जे करार केले आणि त्या करारामध्ये नो गन पॉलिसी आणि
त्याचाच एक भाग म्हणून आमचे 20च्या वर जवान मारले जाणं, हा विश्वास ठेवणं, हे आमचं चुकलं. आमचं इथं चुकलं की मार्चमध्ये एप्रिलमध्ये ज्या काही आमच्या ITBPच्या आणि आर्मीच्या ज्या एक्सरसाइजेस होणार होत्या, त्या ज्या आहे करोनाच्या नावाखाली आम्ही जे आहे एक प्रकारे गाफील राहिलो, हा शब्द योग्य होणार नाही, पण आम्ही त्या कॅरी ऑन केल्या नाही आणि त्याचाच फायदा घेत चीन त्या ठिकाणी घुसला. सरप्राईज आणि इनिशिएटिव्ह हे कुठल्याही युद्धाचे म्हणा किंवा कुठल्याही कन्फ्रंटेशनचे ऍडव्हान्टेजेस पोझिशन घेण्यासाठी महत्वाच्या बाबी असतात. चीननं जी आहे ती भारतावर कुरघोडी केली. हे ओळखण्यामध्ये आम्ही कुठेतरी चुकलो. हे सगळं झाल्यानंतर चायना बिल्डअप करत असताना सुद्धा आम्ही हे ऍक्सेप्ट न करणं, ऑल इज वेल म्हणणं की नाही, सीमेवरची परिस्थिती जी आहे ती सगळी चांगली आहे, कारण आमचं डोमेस्टिक पॉलिटिक्स त्यामुळे खराब होऊ नये, हे ओळखण्यामध्ये आपण कुठेतरी चुकलो. अशी जर मी यादी करत गेलो तर अशी लंबी चौडी यादी होईल. पण हे सगळं झाल्यानंतर ज्या प्रकारे तोडीस तोड अशा प्रकारची आपली इंडियन आर्मी असेल, इंडियन एअरफोर्स असेल, टेक्नॉलॉजिकली आपले ड्रोन असतील, रडार असतील आणि चोख असं 1 to 1 आपण जे आय टू आय कन्फ्रंटेशन आपण ज्याला म्हणतो, डोळ्यास डोळा भिडवणं, हे जे आपण चीन सोबत केलं, जे मागच्या काही दशकांमध्ये आपल्याला दिसलं नाही, त्याला नक्कीच मोदी सरकारला आपल्याला शाबासकी द्यावी लागेल. म्हणजे काही ठिकाणी आपण चुकलो, काही ठिकाणी फक्त आपण नक्कीच बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा जो आहे इट इज जस्ट टिप ऑफ आईसबर्ग. आज जे आपण गलवानमध्ये पाहतोय, मी म्हणेल गेल्या 60 वर्षांची काँग्रेस असतील, NDA गव्हर्नमेंट असेल, यांच्या वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या कुठेतरी ज्या आहेत चुकल्या. संधींचा आपल्याला योग्य फायदा घेता आला नाही. चायना पॉलिसी चुकली आणि म्हणूनच अशा प्रकारची ही जी आहे बैठक बोलवावी लागते. यस, कन्सेन्सस आवश्यक आहे. आमच्या आर्मी सोबत आम्ही त्या ठिकाणी जे आहे आमच्या प्राणाची सुद्धा पर्वा करत नाही, तर आमच्या आर्मी सोबत आमच्या प्रत्येक राजकीय पक्षानं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नक्कीच. सुधीर भाऊ, या सगळ्यामध्ये आणखी एक जोडून सांगते की सरकारकडनं कुठली बातमी दिली जात नव्हती किंवा कोणती माहिती दिली जात नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या आणि त्यामुळे काही बातम्या या सूत्रांकडून येत आहेत. या सूत्रांकडून काय येत आहेत? आपले अधिकारी, आपले जवान चीनच्या ताब्यात होते, मग त्यांना चीननं सोडलं, अशा प्रकारच्या बातम्या या सूत्रांच्या हवाल्यानं काय येतात? असं आहे की आपल्याकडे लोकशाहीमध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा उपयोग करून कारण नसताना आपल्या आर्मीच्या संदर्भात, आपल्या मिलिटरीच्या संदर्भात अशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीही माहिती नसताना जेव्हा शंका जी सुधीर भाऊ, आवाज येत नाही तुमचा. मी येते पुन्हा एकदा तुमच्याकडे. जी डॉक्टर सतीश झागे सर, तुमच्याकडे येते आता. सुधीर भाऊ अगदी मोजकं बोलले या ठिकाणी, अर्थात त्यांचा आवाज येत नाही आपल्यापर्यंत, पण आपण जाऊ त्यांच्याकडे पुन्हा एकदा. मात्र त्यांचं पूर्ण रोख आहे की फक्त सोशल मीडियावरच हे येतं. तर अशा बातम्या या मोठ्या वृत्तपत्रांच्या हवाल्यानं येत आहेत, अशा बातम्या या ANIच्या हवाल्यानं येत आहेत. कसं पाहता तुम्ही याकडे? माझ्या मते आजची जी पॉलिटिकल पार्टीची सर्वपक्षीय दलांची जी बैठक बोलवलेली आहे, त्या ठिकाणी अपार्ट फ्रॉम कन्सेन्सस एक मत जे आहे आर्मीच्या सोबत आपली जी आहे पुढची पॉलिसी जी आहे, धोरण जे आहे चीनाच्या विरुद्धचं, त्याच्याशी संबंधित तर चर्चा व्हावी, पण ॲब्सोल्युटली इन क्लिअर टर्म्स नेमकं गेल्या 1 एप्रिल पासून ते आतापर्यंत पोस्ट एप्रिल मे नेमक्या काय काय घटना घडल्या, कुठे आपण कमी पडलो, कुठे आपलं नुकसान झालं आणि त्याहून महत्त्वाचं येणाऱ्या काळामध्ये एक देश म्हणून, एक सरकार म्हणून आपण काय काय करणार आहोत याची क्लिअर कट माहिती आमच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हला, आमच्या लोकप्रतिनिधींना देणं हे माझ्या मते सरकारचं कर्तव्य आहे. हे त्या ठिकाणी झालं तर माझ्या मते जे आहे सरकार योग्य मार्गाने करतंय. त्यांचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे. अनफॉर्च्युनेटली 24/7 मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, बऱ्याच प्रकारच्या न्यूज जातात. पण तुम्ही सुद्धा जसं म्हटलं की 125 वर्षांचा इतिहास असणारं एक वर्तमानपत्र, त्याचबरोबर ANI जर अशाशी संबंधित काही बातम्या त्या ठिकाणी देत असतील तर त्यांची विश्वासार्हता जी आहे सहजासहजी आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. याला सिंपल सोल्युशन आहे. सरकारनं अनएम्बिग्युअस टर्म मध्ये, स्पष्ट शब्दांमध्ये या ठिकाणी सांगावं की अशा प्रकारचं काहीही झालं नाही आणि शब्दछल न करता इज नॉट अंडर कॅप्चर याच्याऐवजी अगोदर कॅप्चर मध्ये होते की नाही आमचे सैनिक, याविषयी सुद्धा क्लॅरिफिकेशन द्यावं. बरोबर, नक्कीच.
आपल्या बरोबर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे देखील इथे सहभागी झाले. सुधीर भाऊ, मी येते पुन्हा एकदा तुमच्याकडे. माणिकराव ठाकरे, स्वागत तुमचं TV9 मध्ये. सुधीर भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये. माणिकराव ठाकरे, दीड महिन्यापासून समजा संघर्ष सुरू आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये. आपले 20 जवान अशा वेळेला शहीद झालेले आहेत तिथे. त्यावेळेला विरोधी पक्षांकडून देखील सरकारला घेरणं योग्य वाटतं का? म्हणजे मोदी मौनात आहेत असं अशा प्रकारची वक्तव्य करणं किंवा आत्ताच्या आत्ताच बैठक घ्या अशा प्रकारची आग्रहाची मागणी करणं योग्य होतं का? ही आपण एकूण जर पाहिलं तर ही घटना जी आहे ती सामान्य घटना नाही आहे. ही घटना एखाद्या कुठल्या दूरच्या गावामध्ये घडली असती तर त्या संदर्भामधली माहिती आम्हाला उशिरा मिळाली, उशिरा आम्ही देऊ शकलो असं म्हणता आलं असतं. परंतु 15 जूनला घडलेली ही घटना 17 तारखेपर्यंत ज्या वेळेला काही माहिती येत नाही आणि मीडियाच्या माध्यमातून ज्या वेळेला विषय बाहेर येतो त्यावेळेला सुद्धा 2 दिवसपर्यंत अशा प्रकारचं गोंधळाचं वातावरण ठेवण्यावर तर काय कोण जबाबदार होतं? खरं पाहिलं तर या संदर्भामधलं स्पष्टपणे त्याच वेळेला सांगायला पाहिजे होतं. असं काही नाही की त्या ठिकाणी माहिती मिळू शकली नसते आणि त्याच दिवसाला जर 15 तारखेला सायंकाळपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या तर मला असं वाटतं की गोंधळाची परिस्थिती राहिली नसती. आणि मग का असं होत आहे याबद्दलचा जे काही प्रत्येकाच्या मनामध्ये संशय होता की काहीतरी त्या ठिकाणी काय घडलं असावं, किती आपले सैन्य मारल्या गेलेली आहेत, 3च आहे का 3पेक्षा अधिक आहेत, याची उत्तरं ज्या वेळेला मिळत नव्हती आणि हा विषय अत्यंत गंभीर देशाच्या दृष्टिकोनातून आहे त्यावेळेला ती जाणून घेण्याचा प्रयत्न हे सगळ्यांचं असणं स्वाभाविक आहे. आणि त्यावेळेला ती माहिती द्यावीत असं जर म्हणत असेल कोणी तर त्यामध्ये काय वावगं काय? आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण विश्वास ठेवला चीनवर आणि चीन सारख्या यांनी आपला विश्वासघात केला. नरेंद्र मोदीजींनी सातत्याने हे सांगत होते की चीन आता आपला मित्र आहे, एक जवळचा मित्र आजपर्यंत आपण मिळू शकलो नाही, आम्ही ती मैत्री घडून आणलेली आहे. एक आनंदाची गोष्ट आहे कारण कुठल्याही बाजूचा देश आपल्या सोबत असला पाहिजे ही भूमिका राष्ट्राची असली पाहिजे. परंतु ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेला चीनने विश्वासघात केलेला आहे, आज आपण सैन्याला अधिकार दिला मोदीजींनी म्हटलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. आणि याकरता सर्व पक्षांनी एकत्र यावं हे सर्वांनीच त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोणी अशी बाजू घेतलेली नाही की वेगळ्या प्रकारे अडचणीत शासनाला आणण्याची. आज सुद्धा बैठक जी होत आहे ती चांगली बाब आहे. मी असं समजतो की देशावरचा हा आघात आहे, देशावर आलेली परिस्थिती आहे, याला मुकाबला आपण सर्व मिळून केला पाहिजे. हा पक्ष तो पक्ष यांनी काय बोललं त्यांनी काय बोललं परंतु संशयाचं वातावरण राहू नये याकरता कोण जबाबदार आहे ते शासनाने क्लॅरिफाय केलं पाहिजे की शासनाने या संदर्भामधली भूमिका तर मग कुठेही मीडियामधून वेगवेगळी चर्चा होतं ते होणार नाही. बरं, म्हणजे सरकारनं स्पष्टता ठेवावी ही अपेक्षा होती विरोधी पक्षांची. सुधीर भाऊ, मी येते तुमच्याकडे यासाठी. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. दिल्लीमध्ये या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात आपण जाऊया सुधीर भाऊंकडे. सुधीर भाऊ, बैठकीला आता सुरुवात झाली आहे, मात्र सरकार सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष असो किंवा जनतेला विश्वासात घेण्यासाठी कुठेतरी कमी पडलं. असं मला वाटत नाही, कारण चीन अशा पद्धतीने कुरापती करण्याची जी चीनची सवय आहे ते काही आत्ताची नाही आहे. आपल्याकडे माहीत आहे जे माणिकराव ठाकरे म्हणाले ते खरं आहे की हिंदी चीनी भाई भाई असा नारा दिला पंडित नेहरूंनी आणि चीनच्या प्रमुखांनी आणि मग चीननी युद्धही केलं आणि हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन हे 1962च्या युद्धामध्ये ताब्यात घेतली आणि आपण त्या युद्धामध्ये पराभूत झालो. पण जेव्हा हे चीनच्या आता लक्षात यायला लागलं, मग डोकलामची घटना असेल किंवा मोठ्या प्रमाणावर मी मुद्दाम तुम्हाला 2013चा एक अँथोनी साहेब हे संरक्षण मंत्री असताना लोकसभेच्या भाषणाचा एक व्हिडिओ तुम्हाला पाठवला. अँथोनी साहेब म्हणाले ते खरं आहे की चीनच्या सीमेची सुरक्षा असेल, पाकिस्तानच्या सीमेची सुरक्षा असेल, ज्या पायाभूत सुविधा हव्या होत्या दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर 2013 पर्यंत आम्ही करू शकलो नाही. हे अँथोनी साहेबांचं लोकसभेतलं भाषण आहे. मी मुद्दाम, कारण तुम्ही एक गुणवत्तेवर आधारित चर्चा घडवत आहात म्हणून मी तुम्हाला पाठवलं. चीनला राग कशाचा आहे? चीनला प्रामुख्याने 2 गोष्टीचा राग आहे. एक तर डोकलामची घटना त्यांना माहिती आहे की आपण चिमटा घेतला तर हे सुद्धा मागे हटत नाही
भारताची आर्मी, भारताची मिलिटरी, भारताचं एअरफोर्स हे कुठेही कमी नाही. कारण आपल्या देशाचं आर्मीचं ते वाक्य प्रसिद्ध आहे कि आतंकवादियों को माफ करना ईश्वर का काम है, लेकिन उनकी ईश्वर से मुलाकात करवाना यह हमारा काम है. आपल्याला हे वाक्य फील्ड मार्शल मानेकशॉचं प्रसिद्ध आहे आपल्या देशाचं. यदि कोई व्यक्ति कहे कि उसे मृत्यु का भय नहीं है तो वह या तो झूठ बोल रहा है या फिर वो गोरखा आर्मी का सदस्य है. मी अजून सांगू शकलो असतो, पण आपली आर्मी कमजोर नाही. चीनला ही खुमखुमी काय? कारण आपण मोठ्या प्रमाणावर रेल्वे लाईनचं काम सुरू केलं. एक ब्रिज, हा जगातला सर्वात उंच ब्रिज आपण तिथं बांधतोय. आता या कोरोनाच्या संकटात 11,000 मजूर हायवेचं काम तिथं करताय. एअरपोर्टचं काम सुरू झालं. ऑस्ट्रेलिया, जापान सारख्या देशासोबत आपण एकूण आर्मीचा आणि आपल्या सैन्य दलाचा सराव सुरू केला. आणि सर्वात महत्वाचं की जगामध्ये आता युरोप असेल, अमेरिकेसारखे देश जेव्हा चीनवर बहिष्कार टाकण्याची भाषा करताय, संयुक्त राष्ट्रसंघात 193 विरुद्ध 184 मतांनी आपल्याला सदस्यत्व मिळत आहे. WHO मध्ये 3 वर्षाचं 34 सदस्यांचं अध्यक्षपद मिळत आहे. आत्मनिर्भर भारत, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट, मॅक्झिमम एक्सपोर्ट. आपण तिसरा देश आहे जगातला की ज्याच्याकडे आता हायएस्ट फॉरेन करन्सी आहे. अशा प्रसंगात चीन अशा पद्धतीने नक्कीच सुधीर भाऊ हुकुमशाही देश आहे. आणि चीनमध्ये कोणीही चीनची माहिती विचार या घटनेकडे. ढगे सर, मी येते तुमच्याकडे. नक्कीच सुधीर भाऊ, थोडंसं थांबवते. माणिकराव ठाकरे, आता या सर्वपक्षीय बैठकीमध्ये तरी आता एकमत होणार का? विरोधी पक्ष पाठिंबा देणार? आणि जसं सुधीर भाऊ म्हणाले की आपली आर्मी कुठेच कमी नाहीये, मात्र कमी कुठे पडते तर ती राजकीय इच्छाशक्तीमध्ये दाखवली जाणार राजकीय इच्छाशक्ती. यामध्ये स्पष्ट आहे की आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी सुद्धा स्पष्ट केलं की सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. असा ज्यावेळेला प्रसंग येतो, देशावरचा प्रसंग येतो, त्यावेळेला कधी पक्ष म्हणून कोणी पाहत नाही, तर देशाचं हित म्हणून पाहतात. आणि देशावर जे काही आक्रमण होतं ती परतून लावण्याकरता सगळ्यांची, देशातील प्रत्येक माणसांची एकजूट असते. त्याबद्दल कुठे दुमत असण्याचं कारण नाही. या ठिकाणी टोपलांच्या संदर्भामध्ये सुधीर भाऊंनी उल्लेख केला. मी त्यापूर्वी त्यांना आठवण करून देईल की 1967 मध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला अशाच प्रकारचा हातापायीपणा चीनने केला त्यावेळेला सरळ सरळ रणगाडे चालून 300 सैनिक आपण चीनचे मारली. हे त्यांना माहीत नाही असं नाही चीनला, परंतु जो विश्वास आपण ठेवला, जे मोदीजींनी विश्वास ठेवला, तो विश्वासघात आपल्या देशाचा करण्यात आलेला आहे. आणि ज्या वेळेला असा प्रसंग येतो त्यावेळेला आपल्यावरचं फार मोठं संकट आहे, आपण सहजासहजी घेण्याचं कारण नाही. आणि अशा वेळेला सर्व एकजूट आहेच, विरोधी पक्षही एकत्रपणे आहेत, कधी कोणी त्याबद्दलचे वेगळेपणा दाखवलेला नाहीत. परंतु आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तो विश्वास ठेवला, तो विश्वासघात झालेला आहे. म्हणून आपण सर्व आता सज्ज झालं पाहिजे की चीनच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही या ठिकाणी त्यांचं आपण आयात मोठ्या प्रमाणात त्यांचं माल करतोय त्यावर कुठे आपण बंदी टाकू शकू का? किंवा इतर काही गोष्टी आपण जर चीनला सबक शिकवण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं आपण उचलू शकू का? कारण चीन सहजासहजी मानणारा नाही आहे. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेला 1962 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी नेहरूजींसोबत जे काही हे झालेलं आहे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. परंतु त्यानंतर आपण जो विश्वास टाकला की आज आपण इंटरनॅशनल पॉलिसीमध्ये चीनच्या संदर्भामध्ये फार पुढे गेलेलो आहोत, फार चांगलं वातावरण तयार केलेलं आहे, तर याला आता उत्तर आपल्याकडे नाही आहे. याकरता आपण सर्व सज्ज झालं पाहिजे. जे काही प्रसंग येईल त्या प्रसंगामध्ये या देशाची लढण्याशिवाय आता कुठलाही पर्याय नाही आहे. आणि तो प्रसंग कधीतरी येणार. आपण कितीही टाळलं, आपण मागे मागे सरू, किती त्या ठिकाणची जमीन आपण त्यांच्या ताब्यात नक्कीच माणिकराव, आणि यासाठी मात्र देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकी दाखवायला हवी आणि एकत्र येऊन एकमतानं काही निर्णय हा घ्यायला हवा. आणि सरकारनं देखील विश्वासाचं वातावरण सरकारला देखील तयार करावं लागणार आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला वेळेअभावी थांबावी लागते इकडे, मात्र तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपली खूप छान मतं या ठिकाणी मांडलीत, त्याबद्दल खूप धन्यवाद. आखाडामध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.